तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिकायचे प्रिपोजिशन आणि काही उर्वरित प्रिपोजिशन आपण आज कव्हर करणार आहे. आपली स्पोकनची सिरीज चालू आहे, त्यामधीलच हा व्हिडिओ आहे आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कव्हर करतोय, ज्या गोष्टी स्पोकनसाठी इम्पॉर्टंट आहे. अदर गोष्टी मी तुम्हाला कुठल्याही शिकवत नाही आहे, ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या सर्व गोष्टी आपण इकडे शिकत असतो. बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी डे 1 पासून सिरीजला फॉलो करा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट शिकता येईल तुम्हाला. आणि जे कॉन्स्टंटली फॉलो करत आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला बघा, प्रिपोजिशन म्हणजे पोझिशन दाखवणारे जे शब्द असतात त्यांना आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायची असेल आणि घर बसल्या स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही येवले अकॅडमी ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स किंवा PDF सुद्धा मिळतील. तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी शिकायची असेल तर स्पोकनचा कोर्स घ्या, तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामरचा कोर्स घ्या, किंवा तुम्हाला पुस्तकावरून शिकायचं असेल तर PDF घ्या. आणि तुम्हाला जर परिपूर्ण इंग्लिश शिकायची असेल की मला ग्रामर पण यायला पाहिजे, तुम्हाला हेडेकच ठेवायचं नाही बिलकुल, तुम्हाला सर्व गोष्टी एका ठिकाणी शिकून असं कंप्लीट इंग्लिश शिकायचं आहे, वारंवार त्या गोष्टी नाही करायच्यात, तर तुम्ही आपला कॉम्बो कोर्स घेऊ शकता, ज्यामध्ये सर्व गोष्टी आहेत, PDF सुद्धा आहेत आणि दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि घर बसल्या स्टेप बाय स्टेप शिकू शकता. तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रिपोजिशन्स कव्हर करणार आहे. त्यामधील पहिलं प्रिपोजिशन आहे बियॉन्ड. बघा, ऐकलेलं असतं मात्र याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो आणि यूज कसा करायचा हे सुद्धा माहीत नसतं. बियॉन्ड म्हणजे काय? च्या पलीकडे, च्या पलीकडे असा अर्थ याचा निघतो. जसं आपण एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊ. द रोड गोज, रोड जातो कुठे? बियॉन्ड द विलेज, विलेजच्या पलीकडे हा रोड जातो. आपल्याला कोणी बोलताना म्हणतं ना, हा रोड आहे ना या गावाच्या पलीकडे किंवा नदीच्या पलीकडे जातो. ठीक आहे, इट्स बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. बघा, च्या पलीकडे, हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. हर करेज, तिचं धैर्य, हर करेज इज बियॉन्ड मेजर. तिचं जे धैर्य आहे हे मेजर करण्या पलीकडे आहे, मोजण्या पलीकडे. ठीक आहे, सेन्स लक्षात ठेवा, च्या पलीकडे. तिच्यामध्ये एवढं करेज आहे की ते मोजण्या पलीकडे आहे, आपण मोजू शकत नाही एवढं करेज आहे. ठीक आहे, ओव्हर. चला ओव्हरचा यूज शिकू आपण. ओव्हर म्हणजे काय? ज्याचा खाली स्पर्श नाही आहे, वरती आहे ती गोष्ट, त्यावेळी आपण त्याला ओव्हरनी सांगत असतो समोरच्याला. जसं द बर्ड फ्ल्यू ओव्हर द ट्री. पक्षी उडाले, कुठे उडाले? ओव्हर द ट्री, ट्रीच्या वरती. ट्रीला त्याचा खाली स्पर्श नाही आहे, झाडाच्या वरती. ओके. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. ब्रिज कुठे आहे? रिव्हरच्या वरती आहे. ड्युरिंग, ड्युरिंग म्हणजे काय? एक ड्युरेशन, पिरियड ऑफ टाइम. ड्युरेशन, जसं तुम्हाला ब्रेक मिळतो, जसं जे स्टुडंट्स आहेत त्यांना लंच ब्रेक मिळतो. लंच ब्रेक काय असतो? एक ड्युरेशन असतं, एक छोटं ड्युरिंग टाईम असतो, त्याला आपण ड्युरिंग म्हणत असतो. जसं शी स्लेप्ट, ती झोपली. ड्युरिंग द मूवी, मूवीचं जे ड्युरेशन आहे त्यामध्ये ती झोपली. दे चिअर्ड ड्युरिंग द मॅच. बघा, मॅचचा जो ड्युरेशन आहे त्या पिरियडमध्ये त्यांनी चिअर्ड केलं. ओके, चिअर्ड करत असतो ना आपण, चिअर अप करतो, तर तेच काय म्हटलं आपण, त्यांनी चिअर्ड केलं ड्युरिंग द मॅच, मॅचच्या मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने ड्युरिंगचा यूज करा. ड्युरिंगचा यूज करणं सोपं आहे तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा की एक पिरियड ऑफ टाइम, ड्युरिंग. आय स्टडीड, मी अभ्यास केला. ड्युरिंग समर, समरचा जो गॅप असतो किंवा जे ड्युरेशन असतं त्यामध्ये. ओके, अशा पद्धतीने याचा यूज करा. सेन्स लक्षात घ्या, तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट आहे बघा, एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे काय? तर एक्सेप्ट म्हणजे ती गोष्ट सोडून. आपण म्हणत असतो ना की हे दुकान आहे ना संडे सोडून बाकी दिवस उघडं असतं, म्हणजे संडे सोडून ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं त्यावेळेस आपल्याला एक्सेप्ट म्हणावं लागतं. ओके, जसं ही गोष्ट सोडून दुसरं काही तू विचार, तर ती गोष्ट सोडून म्हणजेच एक्सेप्ट. ठीक आहे, आय लाईक ऑल फ्रुट्स, मला सर्व फळं आवडतात, एक्सेप्ट पपया, पपया सोडून मला सगळे फ्रुट्स आवडतात, ही गोष्ट सोडून. ठीक आहे, दे वर्क डेली, ते डेली वर्क करतात, एक्सेप्ट संडेज, संडे सोडून ते बाकी दिवस वर्क करतात. नेक्स्ट आहे इनसाइड म्हणजे आतमध्ये. ही वेंट, तो गेला,
इनसाइड द हाऊस घरामध्ये, इनसाइड म्हणजे बाहेरून आतमध्ये. द कॅट इज इनसाइड द बॉक्स, कॅट कुठे आहे, बॉक्सच्या आतमध्ये, इनसाइड द बॉक्स. नेक्स्ट आहे नियर, नियर म्हणजे जवळ, तुम्हाला आय होप ओळखीचं असेल. द स्कूल इज नियर माय हाऊस, स्कूल कुठे आहे, नियर म्हणजे जवळ, नियर म्हणजे काय होतं, जवळ. द स्कूल इज नियर माय हाऊस, स्कूल कुठे आहे, माझ्या घराच्या जवळ आहे. शी स्टूड, ती उभी आहे किंवा उभी, स्टूड म्हणजे उभी राहिली, लचा सेन्स राहील कारण V2 आहे यामध्ये. शी स्टूड नियर द विंडो, ती खिडकीजवळ उभी राहिली. वी लिव्ह, आम्ही राहतो. नियर द बीच, आम्ही बीचच्या जवळ राहतो, जवळ. ओके, ठीक आहे. हे झालं आपलं नियर. यूज करत असताना लक्षात ठेवा जवळ. आय सॅट नियर द विंडो, मी विंडोच्या जवळ बसलो, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. द चेअर इज नियर द टेबल, चेअर कुठे आहे, टेबलच्या जवळ आहे. बघा अशा पद्धतीनं. नेक्स्ट आहे आपलं थ्रू. थ्रू म्हणजे काय, आरपार. थ्रू एखाद्या सपोज कोणीतरी गेले, आपण म्हणतो ही वेंट थ्रू फॉरेस्ट, तो फॉरेस्टच्या थ्रू गेला म्हणजे फॉरेस्टच्या मधून गेला. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगत असताना एक्झाम्पल बघा. शी वॉक्ड, ती चालत गेली. थ्रू द पार्क, पार्कच्या थ्रू, पार्कच्या मधून. द लाईट केम, लाईट आली. थ्रू द विंडो, विंडो मधून प्रकाश आतमध्ये आला. थ्रू म्हणजे काय, त्या मधून, विंडोच्या मधून. ही रेड, त्याने वाचले. थ्रू द बुक, बुकच्या मधून त्याने वाचले. त्याने एखादी गोष्ट सांगितली असेल, मग आपण काय म्हणतो, ही रेड, त्याने वाचले. थ्रू द बुक, त्याने पुस्तकातून वाचले. म्हणजे त्या माध्यमातून, माध्यमातून म्हणा किंवा त्या मधून सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही सेन्स लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे आपलं थ्रू आउट. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण. ठीक आहे. जसं आपण म्हटलं तर फेस्टिवल इज सेलिब्रेटेड थ्रू आउट द कंट्री. हा जो फेस्टिवल आहे हा संपूर्ण देशामध्ये सेलिब्रेट केला जातो. संपूर्णसाठी आपण थ्रू आउट घेतलंय. द न्यू रूल अप्लाइज थ्रू आउट द स्कूल. नवीन रूल जे आहेत ते अप्लाय केल्या जातील पूर्ण स्कूलमध्ये, संपूर्ण स्कूलमध्ये. शी ट्रॅव्हल्ड थ्रू आउट द वर्ल्ड. तिने संपूर्ण जगभर प्रवास केला. ठीक आहे. अशा पद्धतीने संपूर्ण किंवा पूर्ण यासाठी आपण थ्रू आउटचा यूज करणार आहे. तर आज जे प्रिपोजिशन बघितले ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे असे होते. आपल्याला जे माहिती असायलाच पाहिजे असे होते. तर चला नेक्स्ट बघूया आपण विदाऊट, एक्सेप्ट आणि इनसाइड. ऑलरेडी आपले हे दोन झाले आहेत, हे परत आले. विदाऊट आपण घेऊन घेऊ आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. बघा विदाऊट म्हणजे काय, त्याशिवाय. ही लेफ्ट विदाऊट सेईंग गुड बाय. तो निघून गेला. कसा गेला, त्यानं गुड बाय न म्हणताच तो निघून गेला. असं तो कधी करत नाही. आपण काय म्हटलं, विदाऊट म्हणजे त्याशिवाय. ओके. शी मॅनेज्ड विदाऊट हेल्प. तिने हे सगळं मॅनेज केलं विदाऊट हेल्प, कोणाच्याही मदतीशिवाय. आय कांट लिव्ह विदाऊट म्युझिक. मी म्युझिक शिवाय राहू शकत नाही. अशा पद्धतीने त्याशिवाय या सेन्ससाठी तुम्ही विदाऊटचा यूज करणार. तर यूज करणं सोपं आहे, लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्यात. तर एक्सेप्ट आणि हे परत आले, हे ऑलरेडी आपण शिकून झालंय. आता जे काही शिकलो त्याला अप्लाय करा, डे बाय डे लाईफमध्ये यूज करा. यूज करत असताना कुठे आपण काय घेणार, नोट डाऊन करून घ्या, नोट्स बनवा आणि प्रॅक्टिस करा. या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.